केलं सुरू? हां, सुरू केलंय? हो, ठीक आहे. ओके. नमस्कार, मी चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष. आज प्रामुख्याने ॲग्रोवनच्या ह्या फेसबुक लाईव्हवर कृषी आणि पणन क्षेत्रामध्ये कोरोनामुळे काय काय प्रश्न निर्माण होणार आहेत, जे केंद्राचं पॅकेज घोषित झालेलं आहे त्याच्यामुळे काय काय सुविधा मिळणार आहेत, आणि आगामी काळामध्ये शेतकऱ्यांनी एका अर्थाने निर्माण झालेल्या एका अर्थाने संधी याचा कसा उपयोग करता येईल याविषयी मी माझे काही मत मांडणार आहे. या संकटामध्ये जगातला कुठलाच देश सुटला नाही. त्याच वेळेला एखादं आजारपण आलं तर ते अविकसित देश किंवा विकसनशील देश म्हणजे बॅकवर्ड आणि जे एका अर्थाने प्रगतीच्या दिशेने आहेत अशा देशांना त्याचा जास्त फटका बसतो, कारण त्या देशामध्ये आरोग्य सुविधा तेवढी निर्माण झालेली नसते. परंतु ह्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये अमेरिका, इंग्लंडसारखे, चायनासारखे, जपानसारखे कुठलेच मोठे देश याच्यातून सुटले नाहीत आणि संपूर्ण जग ह्या कोरोना महामारीमुळे संत्रस्त आहे. एका अर्थाने गेल्या काही वर्षामध्ये शेती आणि शेतीतून निर्माण होणाऱ्या मालाचं मार्केटिंग म्हणजे कृषी आणि पणन या विषयामध्ये खूप वेगाने प्रगती आपण करत निघालेलो आहोत. प्रामुख्याने 2014 साली नरेंद्र मोदीजींचं देशात सरकार आलं. 2014च्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि या सरकारमध्ये प्रामुख्याने मोदीजींनी पहिला भाग केंद्रित केला, देशातल्या शेतकऱ्यांचं जमिनीचं परीक्षण झालं पाहिजे. त्या जमिनीच्या मातीचं परीक्षण करण्यामधून त्याच्या मातीचं पोत कळेल, त्यामुळे त्याला खतं किती घातली पाहिजेत, त्याला पाणी किती दिलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलं पीक चांगलं येईल, अशा प्रकारच्या माती परीक्षणावर मोदीजींनी भर दिला आणि देशभरामध्ये करोडो शेतकऱ्यांच्या मातीचं परीक्षण सुरुवातीला वेळ लागायचा, पण नंतर त्याच्या प्रयोगशाळा खूप विकसित झाल्या, काही फिरत्या प्रयोगशाळा विकसित झाल्या. हळूहळू ॲप डेव्हलप झालं की बांधावर जाऊन त्याच्या मातीचं परीक्षण करून लगेच त्याला रिपोर्ट येत. मातीचं परीक्षण झाल्याशिवाय आपल्याला कुठलं उत्पादन घेतल्यानंतर फायद्याचं होणार आहे, किती खतं घालायला पाहिजेत, किती पाणी दिलं पाहिजे हे कळणार नाही. आणि त्यामुळे ती एक मोठी सुविधा गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली. पाणी पुरेसं उपलब्ध झालं नाही तर उत्पादन येणार नाही, आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर मोदींनी देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने इरिगेशनचे प्रोजेक्ट जे अपुरे राहिले होते ते पूर्ण करण्यावर भर दिला. महाराष्ट्रामध्ये कितीतरी इरिगेशनचे प्रोजेक्ट्स हे पूर्ण झाले. टेंबूचं पाणी थेट सांगोल्यापासून पुढे पोचलं बाळशिरस आणि या सगळ्या भागामध्ये, आणि त्यामुळे या पाण्यामुळे वर्षाला अधिक पिकं घेण्याची शेतकऱ्याची स्थिती आली. महाराष्ट्रामध्ये हे इरिगेशनचे प्रोजेक्ट्स पूर्ण करण्याच्या बरोबरीने आपण महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जमिनीतला पाण्याचा साठा वाढवण्याचा प्रयत्न केला. जमिनीतला पाण्याचा साठा जलयुक्त शिवारामुळे वाढल्यामुळे उन्हाळ्यामध्ये टँकरचं प्रमाण कमी झालं. पावसाळ्यानंतरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या शेततळ्यांमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे दुहेरी पीक आपल्याला घेता आलं, आणि मार्केटिंगच्या दृष्टीने सुद्धा हे उत्पादन जास्त झाल्यानंतर मार्केटिंगच्या दृष्टीने सुद्धा मार्केटमध्येच माल विकला पाहिजे असं नाही, आणि म्हणून आपण मार्केटच्या बाहेरसुद्धा त्याचा शेतमाल विकण्याची त्याला परवानगी दिली. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्याने देशभरामध्ये हा निर्णय केला. अशी आपली सगळी प्रगती. साखर उद्योगामध्ये आपण खूप मदत केली. साखरेचा रेट इतिहास 31 रुपये बांधला गेला, आणि त्यामुळे 31 रुपयाच्या खाली साखर विकायची नाही म्हटल्यामुळे साखर उद्योगाला खूप आर्थिक बळ मिळालं. तर हा दर 33 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली. अनेक वेळेला साखर उद्योगाला सॉफ्ट लोन देण्यात आलं. इथेनॉल निर्मितीशिवाय आपल्याला उसाला जास्त भाव देता येणार नाही, इथेनॉल प्रोजेक्टसाठी प्रोत्साहन, इथेनॉल परचेस सरकारने करणं, असे अनेक विषय सुरू असतानाच कोरोनाचं एक महाभयंकर संकट आलेलं आहे. आणि ह्या संकटामधून पुढे जात असताना या प्रकारच्या सुविधा जे केंद्र सरकार घोषित करत आहे आणि त्या केंद्र सरकारने घोषित करणाऱ्या सुविधा
या राज्य सरकारला अंमलबजावणी करायला की राज्याचं याच्यातून आपल्याला पुढे जावं लागेल. प्रामुख्याने आपल्या शेतमालाचा जो मोठा प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की हा जर विशेषतः पेरिशेबल प्रॉडक्ट जेवढे आहेत, मग ती भाजी असेल, फळं असेल, हे आपल्याला मिळेल त्या रेटने विकावं लागतं. आणि त्यामुळे नवीन जे 20,97,000 कोटीचं पॅकेज माननीय मोदीजींनी घोषित केलं, त्या पॅकेजमध्ये त्यांनी 1,00,000 कोटीची घोषणा ही शेती संबंधित पायाभूत सुविधांसाठी घोषित केली, की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स बांधणं आहेत, मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेज निर्माण करणं आहेत, की ज्यामुळे आपल्या मालाला भाव नाही मिळाला तर मिळेल त्या भावाला विकून टाक अशी जी स्थिती शेतकऱ्याची असते, तर त्या स्थितीमध्ये त्याला ह्या मोठ्या प्रमाणावर गोडाऊन्सचा आणि कोल्ड स्टोरेजचा उपयोग होईल. एक मोठा निर्णय माननीय मोदीजींनी केला की एका अर्थाने पणन कायद्यामधून माल हा बाहेर काढला, मग भाजी फळं, आणि त्याला मोकळं केलं. त्याला जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुविधा चांगल्या असल्या तर त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायला वाव आहे, सुविधा चांगला आहे, भाव बरा मिळतो, पैसे वेळेत मिळतात. पण त्याला बाहेर बरा भाव मिळणार असेल तर तो बाहेरही विकू शकतो. वेगळ्या मोठ्या कंपन्यांशी ॲडव्हान्समध्ये कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. त्या कंपन्या त्याच्या बांधावर जाऊन माल खरेदी करू शकतात. त्यांच्यामध्ये काही ना काही डिस्प्यूट निर्माण झाला तर तो डिस्प्यूट सोडवण्याची पण व्यवस्था निर्माण केली. आणि त्यामुळे ती जी बेडी कृषी उत्पन्न समितीची होती की तिथेच विकला पाहिजे, त्याच्यावर सेस दिला पाहिजे, मग तिथला जो अडत्या आहे, व्यापार आहे, तो लिलावामध्ये जो रेट देईल तोच घ्यायला पाहिजे, हा विषय संपला. संपूर्ण देश एक मार्केट माननीय मोदीजींनी केलं आणि त्यामुळे ई मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर सुरू होईल आणि आपापल्या गावामध्ये आपापल्या घरामध्ये बसून आपण आपला माल हा देशभरातल्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये विकू शकू, डिलिव्हरी देऊ शकू, आपल्याला पैसे उपलब्ध होतील. त्यामुळे हा एक मोठा निर्णय केला गेला. तसंच काही प्रामुख्याने धान्य ही जीवनावश्यक वस्तू मानून त्याच्यावर आपल्याला कंट्रोल होता की आपण ह्याच्यातला किती आपल्या घरामध्ये स्टॉक ठेवायचा, रेट बरा मिळावा म्हणून आपण स्टॉक ठेवणार. तर त्याला सरकारचं एका अर्थाने नियमन होतं की तुम्हाला हा स्टॉक किती घरात ठेवता येईल आणि मॅक्झिमम स्टॉक हा तुम्हाला मार्केटमध्ये काढावा लागेल. आणि त्याच्यामधल्या दरांच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारची नियंत्रणं होती, ज्याला आपण एका अर्थाने ग्रामीण भागामध्ये लेवी म्हणतो, किंवा ही एवढी लेवी तुम्ही सरकारला एवढा माल विकायलाच पाहिजे. तर ह्या एका अर्थाने अनावश्यक वस्तूंमधून धान्य बाहेर काढल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्याला रेट बरा मिळाला तर सरकारकडेच विकलं पाहिजे, विक्री केंद्रावर विकलं पाहिजे नाही, आपण कुठेही माल तो विकू शकतो, अशा प्रकारची सुविधा झाली. एक मोठा निर्णय सरकारने केला आहे तो म्हणजे फूड प्रोसेसिंग युनिट्स निर्माण झाल्याशिवाय आपल्याला खरं म्हणजे शेतमालाला भाव मिळणार नाही. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्या, मी माझ्या करिअरची सुरुवात त्यांनी केली की काजू बी ही बी म्हणून विकणार कमी आणि त्याचा गर तयार केला तर त्याला रेट मिळणार जास्त. तर अशा प्रकारचं काजू बीचा काजू गर तयार करणं असेल किंवा भातापासून केवळ तांदूळ काढला आणि विकला, ह्याच्याबरोबर भाताच्या कोंड्यापासून काय करता येईल, भाताच्या कोंड्यापासून विष तयार करता येते. मग द्राक्षापासून वाईन तयार करणं, कोकणामधल्या काजूच्या बोंडापासून वाईन तयार करणं, उद्योग आपण सुरू करू तेवढं आपल्याला भाव जास्त मिळणार आहे. पण हे प्रक्रिया उद्योग सुरू करणं पैसे कुठून आणणार. नव्याने आता अशा प्रकारच्या फूड प्रोसेसिंग युनिटसाठी केंद्र सरकारने ह्या 20,97,000 कोटीची व्यवस्था केली की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट डेव्हलप व्हावे. एक मोठी गोष्ट ग्रामीण भागाच्या दृष्टीने आवश्यक काय आहे की आपल्याला जो रोजगार हमी योजनेमधून रोजगार सर्वसामान्य माणसाला मिळतो तर त्याच्यामध्ये करण्याची कामं ही मर्यादित स्वरूपाची होती. गावातले रस्ते करा, गावातली शाळा करा, पण त्याच्याबरोबरीने हळूहळू त्या शेतकऱ्याच्या शेतावर काम करणं नाही आहे, तर खूप डिबेट सुरू आहे. पण प्रोसेसिंग युनिटमध्ये काम करणं हे त्यांनी रोजगार हमी योजनेमध्ये आणलं आणि प्रोसेसिंग युनिटमध्ये जी मजुरी लागेल ती मजुरी रोजगार हमी योजनेवर आपल्याला टाकता येईल. रोजगार हमी योजनेचा मजुरीचा दरसुद्धा 182 वरून 212 रुपये झालेला आहे आणि वर्षाला त्याला 100 दिवसाच्या कामाची गॅरंटी देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे उभं करत असताना आपल्याला सरकारकडून मदत तर होणारच आहे, पण बरोबरीने ही मोठी डेव्हलपमेंट झालेली आहे की ज्याच्यामध्ये
आपल्याला या फूड प्रोसेसिंग युनिट उभं करताना हे रोजगार हमी योजनेवरचा मजूर आपल्याला करता येईल. शेतकरी हा फक्त परंपरागत पिकं घेऊन श्रीमंत होणार नाही, त्याच्या बरोबरीने त्याचं पशुसंवर्धन वाढलं पाहिजे, कारण पशुधन वाढलं पाहिजे, त्या पशुधनाचं संवर्धन नीट झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची बरी स्थिती जी आली ती जशी ऊसामुळे आली, त्याच्या मोठ्या प्रमाणावर सूतगिरण्यांमुळे आली, तसं मोठ्या प्रमाणावर दुधाची विक्री शेतकऱ्याची वाढली. आणि त्यामुळे नवीन पॅकेजमध्ये पशुसंवर्धनासाठी 15,000 कोटीची व्यवस्था केली गेलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं पशुधन वाढावं आणि ते निरोगी राहावं यासाठी जवळजवळ देशभरातल्या सगळ्या जनावरांना लसीकरण करण्याची मोहीमसुद्धा केंद्र सरकारच्या काळामध्ये आपल्या हातामध्ये घेणार आहे. आगामी काळामध्ये शेती ही एकत्र येऊन करण्यानेच परवडेल आणि त्यामुळे शेतकऱ्या कंपन्या आगामी काळामध्ये फॉर्म झाल्या पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना आपण अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या गटांना, शेतकऱ्यांच्या कंपन्यांना 1 कोटी रुपये सामूहिक शेती करण्यासाठी, कारण इंडिव्हिज्युअल शेतकरी त्याची शेती पण कमी असते आणि त्यासाठी आवश्यक असणारी अवजारं मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकत नाही. त्याच्यापेक्षा एक 10, 12, 15, 20 जणांनी एकत्र येऊन एक गट फॉर्म केला तर सरकार त्याला 1 कोटी रुपयापर्यंतचं अनुदान हे त्याच्या शेतीला आवश्यक असणारं अद्ययावत तंत्रज्ञानासाठी सुद्धा. त्यामुळे आगामी काळामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून केंद्र सरकारने ज्या नवनवीन योजना ह्या शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी आणि प्रामुख्याने शेतमालाला भाव मिळण्यासाठी केलेल्या आहेत. एकूण 22 प्रकारची उत्पादनं ही परवाच त्यांनी त्याचा सरकारने खरेदी करण्याचा भाव वाढवला आहे. त्याची प्रोडक्शन कॉस्ट जी आहे त्या प्रोडक्शन कॉस्टच्या 1.5 त्याला भाव मिळाला पाहिजे असा आग्रह धरला. आणि हा 1.5 भावामध्ये 25% माल जो किमान खरेदी करावा लागतो तो 25% माल खरेदी करता त्या ठिकाणी सरकारना, कारण ही सगळी खरेदी शेवटी केंद्र सरकारच करते, केंद्र सरकारच्या वतीने ती राज्य करतात, त्याचा सगळा खरेदीचा पैसा हा केंद्र सरकार देतं. आणि त्यामुळे ही खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली तर शेतकऱ्याला भाव चांगला मिळणार आहे. प्रामुख्याने भाजी आणि फळं ह्याच्यातली खरेदी सरकार करत नव्हतं आणि त्यामुळे त्याचा रेट हा कमी जास्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठं नुकसान व्हायचं. नव्याने घोषित केलं आहे सरकारने की भाजी आणि फळं यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काढायची आणि त्या सरासरीपेक्षा जर भाव कमी मिळाला तर तो जो डिफरन्स आहे तो सरकार अनुदान फॉर्ममध्ये देईल. कमी भाव मिळाला तर सरकार त्याला अनुदान देईल. भाजी आणि फळं हा नाशवंत पेरिशेबल प्रॉडक्ट असल्यामुळे त्याच्या कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करेल, त्या कोल्ड स्टोरेजमधल्या भाड्यामध्ये सरकार अनुदान देईल. अशा प्रकारचा नाशवंत पेरिशेबल प्रॉडक्ट बऱ्या मार्केटमध्ये नेण्यासाठी ट्रान्सपोर्टमध्ये अनुदान सरकार देईल. अशा प्रकारचा पण निर्णय सरकारने केला आहे. आणि त्यामुळे आगामी काळामध्ये शेतीमध्ये ह्या सगळ्या योजना राबवण्यासाठी गावोगावच्या तरुणाने एकत्र येऊन काय योजना आलेल्या आहेत त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल, प्रामुख्याने आपल्या शेतीमध्ये होणारं उत्पादन जे आहे त्याचं मार्केटिंग कसं करता येईल, त्यासाठी फार्मर प्रोड्युसर्स कंपन्या कशा फॉर्म करता येतील, मोठमोठ्या कंपन्यांना डायरेक्ट आपल्या बांधावर येऊन परचेस करण्यासाठी आपल्याला कसं इन्व्हाइट करता येईल. महाराष्ट्रापुरता विचार केला तर काही संकट जी आलेली आहेत की महाराष्ट्रात घोषित केली, पण कर्जमाफी घोषित केल्यानंतर कोरोनाचं संकट आलं आणि त्यांनी डिक्लेअर केलं की आता आम्हाला ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या अकाउंटला भरता येणार नाही, परंतु कर्जमाफी तर आम्ही घोषित करून बसलेलो आहे. म्हणून एक नवीन त्यांनी निर्णय केला की आम्ही गॅरंटी देऊ आणि शेतकऱ्याचं कर्ज भरलं गेलं अशी एंट्री घेऊ आणि मग त्याच्या 7-12वरचा बोजा कमी होईल आणि मग त्याला नवीन कर्ज मिळेल. प्रॅक्टिकली हे व्यवहारात येत नाही आहे. हे प्रॅक्टिकली व्यवहार देणं खूप अवघड आहे, करणार नाही. आणि त्यामुळे कुठलंही रिझर्व्ह बँकेशी चर्चा न करता बँकांची राज्याची एक बैठक असते जी मुख्यमंत्र्यांनी घ्यायची असते, ती न घेता हा निर्णय केला गेल्यामुळे शेतकऱ्याला तर आनंद झाला की आता आपलं जे कर्ज
अकाउंटला नाही भरलं तरी सुद्धा गव्हर्नमेंट गॅरंटी देणार आहे आणि गॅरंटी दिल्यामुळे बँक नील झालं असं म्हणून लोन देणार आहे, मिळत नाही आहे. आणि त्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा झालेला आहे. एक मोठं संकट हे निर्माण झालेलं आहे. बियाणं कमी दर्जाचं येणं आणि ते बियाणं कमी दर्जाचं येणं त्याची पण तूट असणं. एका बाजूने महाराष्ट्र सरकारने घोषणा केली की बा तुम्हाला शेताच्या बांधावर आम्ही बियाणं आणि खतं देणार. बांधावर सोडा बाबा, आमच्या कृषी सेवा केंद्रामध्ये तर उपलब्धता करून द्या. शॉर्टफॉल निर्माण झालेला आहे. बियाणं मिळत नाही आहेत, खतं मिळत नाही आहेत. जे बियाणं आहे ते बियाणाबद्दलची गॅरंटी नाही आहे की चांगलं बियाणं आहे की आहे नाही. त्यामुळे हे एक मोठं संकट निर्माण झालेलं आहे. फळांच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम झाला. त्यावेळेला केंद्रीय कृषी मंत्री तोमरजींबरोबर आम्ही एक व्हिडिओ मीटिंग केली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फळं आणि भाज्या चं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही त्या व्हिडिओ मीटिंगमध्ये बोलवलं. तोमरजींनी प्रॉमिस केलं की आजपर्यंत सरकारने फळं आणि भाज्या विकत घेण्याची परंपरा नाही, पण हे संकट इतकं मोठं आहे आणि या फळांच्या प्रामुख्याने आंबा असेल, काजू असेल, या सगळ्या फळांच्या आम्ही विकत घेतो. राज्य सरकारने ही योजना करावी, ती फळं विकत घेण्याची योजना करावी, विकत घ्यावी. फळांचं काय करायचं राज्य सरकारने ठरवावं, हॉस्पिटलमध्ये वाटावी, काही प्रोसेसिंग युनिटला द्यावी. त्यातला तोटा हा केंद्र सरकार शेअर करेल. आम्ही 1.5 महिन्यापूर्वी मीटिंग झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला पत्र लिहिलं की केंद्राने अशी ऑफर दिलेली आहे की आपण आजपर्यंत कधी विकत घेत नव्हतं, पण आपण घेतल्यानंतर आपण त्याची विल्हेवाट लावल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग केल्यानंतर तोटा जो होईल 75 रुपये झाले, 25 रुपये तोटा होईल. त्यात केंद्र सरकार शेअर करायला तयार आहे, पण राज्य सरकारने याची कुठली योजना तयार केली नाही. कापूस खरेदी केला गेला नाही. मला ह्या निमित्ताने आपल्याला माहिती असूनही सोप्या शब्दात समजावून सांगायचं आहे की महाराष्ट्र शासन काही खरेदी करत नाही. केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र शासन खरेदी करतं. खरेदीचं कमिशनसुद्धा केंद्र सरकार देतं. वाहतुकीचा खर्च केंद्र सरकार देतं. मग तुम्हाला काय अडचण आहे? कापूस खरेदी ह्यावेळेला पुरेशी न झाल्यामुळे विदर्भातला, मराठवाड्यातला, उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी भयानक संकटात आलेला आहे. वारंवार केंद्राने असं म्हटलं की तुम्ही ह्या खरेदीची काही व्यवस्था करा, पैसे तर कारण तुम्ही खरेदी केलेला कापूस केंद्र विकत घेणार आहे. तुम्हाला पैशाचा विषयच नाही आहे. जास्तीत जास्त तुम्हाला लगेच पेमेंट करावं लागत असेल तर, जसं मी पणन मंत्री होतो, मी वस्त्रोद्योग मंत्री होतो. पणन मंत्री असताना की कापूस खरेदी सरकारने केला पाहिजे, नाहीतर रेट कमी मिळणार आहे. आम्ही 2,500 कोटीची गव्हर्नमेंटकडून गॅरंटी घेतली आणि कापूस खरेदी सुरू केली. 1 कोटी क्विंटल कापूस खरेदी केला. मला त्यावेळेला देवेंद्रजी असं म्हणाले की बा या आधीच्या सरकारने कापूस खरेदी करण्यामध्ये खूप मोठा लॉस बेअर केलेला आहे, तू कुठे आता कापूस खरेदी करायला निघाला. म्हटलं माझ्यावर विश्वास ठेवा की मी कापूस खरेदी करणार, विकणार आणि प्रॉफिट मिळवून देणार. 27 कोटी रुपयाचा प्रॉफिट आम्ही केला. यावर्षी पाऊस सुरू झाला, अजूनही कापूस उचलला गेलेला नाही. हा भिजणार कापूस. मग तो नंतर मग आताही तुम्ही विकत घेत नाही, मग भिजल्यानंतर विकत घेणार नाही. मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य पडून आहेत, तूर पडून आहे. हे कसं काय शेतकऱ्याला एका बाजूने एक मोठं संकट आहे. केंद्राने शेतीशी संबंधित सगळ्या गतिविधी करायला, सगळ्या ॲक्टिव्हिटी करायला फार आधीपासून परवानगी दिली. थांबणार नाही आहे, तो वेळेवर येणारच आहे. त्यामुळे मशागतीची कामं झालीच पाहिजेत, पेरणीची कामं झाली. याचं कारण एक असंही आहे की शहरांमध्येच कोरोना जास्त कॉन्सन्ट्रेट झाला, ग्रामीण भागामध्ये तेवढा त्याचा फैलाव झाला नाही आणि शेतकऱ्यांनी वेळेत शेती केली नाही तर तो उद्ध्वस्त होईल. म्हणजे केंद्र सरकार एका बाजूने अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी पुरवायला तयार असतानासुद्धा महाराष्ट्र शासनाने ही जी चालढकल चालवली आहे त्याच्यातून शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे. आणि त्यामुळे एका बाजूने तात्कालिक संकट म्हणजे लगेचचं संकट की कर्ज पुरवठा होत नाही आहे, कापूस खरेदी होत नाही आहे, चणा नाही आहे, तूर खरेदी होत नाही आहे, हा झाला तात्पुरता विषय. परंतु लॉंग टर्मचे सुद्धा खूप विषय आहेत ज्याच्यामध्ये पॅकेज दिलेलं आहे. त्या पॅकेज समजा केंद्राने असं म्हटलेलं की मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स बांधा, कोल्ड स्टोरेज बांधा. शेवटी केंद्र नाही बांधणार, त्याची योजना ही महाराष्ट्र सरकारने तयार करून खाली द्यायला लागेल त्या जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्याला, त्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याला. मग तो तालुका कृषी अधिकारी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये जाईल असं म्हणलं की चला कुठे कुठे गोडाऊन्स बांधली पाहिजेत. अनेक तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारचे गोडाऊन्सची मॉडेल्स दिलेली आहेत की प्रत्यक्ष शेतामध्ये सुद्धा आपल्याला छोटं गोडाऊन बांधता येईल की जेणेकरून त्या शेतामध्ये पिकलेलं जे उत्पादन आहे त्या गोडाऊनमध्ये ठेवायचं. त्याची खूप चांगली मॉडेल्स अनेक तरुणांनी दाखवली.
मोठा प्रश्न आहे की शेतावरचा माल मार्केटमध्ये नेण्यासाठी पाणंद रस्ते तयार केले पाहिजेत. 14 ते 19 भाजपचं सरकार असताना आपण जिल्हा नियोजनमधून पाणंद रस्त्यांसाठी पैसे द्यायचं मान्य केलं. मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते सुरू झाले. हे पाणंद रस्ते तयार करायला लागतील, कारण तो शेतावरचा माल मार्केटमध्ये जायला प्रॉब्लेम आहे. आणि ह्या सगळ्या कृषी आणि पणन क्षेत्रातल्या एका बाजूने समस्या आहेत, दुसऱ्या बाजूने केंद्राने जे पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे. भाव वाढवून दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर आपल्याला गोडाऊन आहेत, कोल्ड स्टोरेज मिळणार आहेत. या सगळ्या विषयामध्ये गावोगाव तरुणांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आता शहरांमधले प्रॉब्लेम आपल्याला कळले. 10-15 हजाराच्या पगारासाठी आपण शहरात जाऊन पडलेलो आहोत, भाड्याच्या घरामध्ये राहतो आहोत, झोपडपट्ट्यांमध्ये राहतो आहोत. बेटर वे जर गावातले सगळे शेतकरी एकत्र येऊन सामूहिक शेती करायची म्हटली तर त्यासाठी सामूहिक शेतीसाठी लागणारी अवजारं घ्यायला सरकार अनुदान द्यायला तयार आहे. शेतकरी कंपन्या आपण तयार केल्या तर माल आपल्याला मोठ्या प्रमाणावर लांबच्या मार्केटमध्ये बऱ्या रेटला विकणं शक्य आहे. प्रोसेसिंग युनिट आपण उभं करणार असलो तर रोजगार हमी योजनेमध्ये प्रोसेसिंग युनिटमधले जे श्रम आहेत ते आपल्या रोजगार हमी योजनेमध्ये टाकता येणार आहे. आणि त्यामुळे हा जो कायदा बदल झाला की आपल्याला माल देशभरामध्ये कुठे विकता येतो, वन नेशन वन मार्केट झालं. या सगळ्याचा आपण नीट उपयोग करून घेतला पाहिजे असं आवाहन मी आपल्याला करतो. आणि या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्नही आपण विचारू शकता. शिवाजी मानेने एक प्रश्न विचारला आहे की गोवा सरकारने प्रत्येक गावामध्ये शेतमाल खरेदी केंद्र सुरू केली आहेत, त्याप्रमाणे आपल्या राज्यात शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावेत. म्हणजे एका बाजूने करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, पण गोवा हे सगळे मिळून 450 गावांचं गोवा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गाव आहेत 43,000 आणि ग्रामपंचायत असणारी गावंसुद्धा 27,000 आहेत. पण हे खरं आहे की एका गावामध्ये एक जरी नाही तरी तालुका केंद्राला एक, म्हणजे 100-150 गावांना एक, हे पण प्रॅक्टिकल नाही. त्यामुळे म्हणजे साधारणतः 5-7 गावांचं एक युनिट किंवा जिल्हा परिषद गट साधारणतः एक 14-15 गावांचं एक युनिट असं इथपर्यंत तर खाली आणायलाच पाहिजे. याचं कारण मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना त्याचा माल घेऊन जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पण खूप पडते आणि वेटिंग पिरियड खूप जातो. या कापूस विक्रीसाठी अक्षरशः 2-2-3-3 दिवस गाड्या लावून लोक बसलेले आहेत. आणि त्यामुळे हे जर केंद्र वाढवली तर सोपं होईल. मोराडे दादा, चालू वर्षी प्रधानमंत्री पीक विमा जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळाला नाही तर आपण लक्ष घालावे. मी नक्की लक्ष घालेन, कारण प्रधानमंत्री पीक विम्यानेच शेतकरी खूप सुरक्षित झाला. 14ला मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी विमा योजना जी केली शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये खूप गोष्टी कवर होत नव्हत्या, त्या झाल्या. म्हणजे पीक चांगलं आलं आणि पीक चांगलं आल्यानंतर खळ्यामध्ये असतानाच पाऊस आला, तर पूर्वी विम्यामध्ये त्याचं कॉम्पेन्सेशन नव्हतं, तर ते कॉम्पेन्सेशन आलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रीमियम कमी केला गेला. त्यामुळे विमा जर काही ठिकाणी विमा कंपन्या त्याच्यामध्ये चालढकल करत असतील तर लक्ष घालायला पाहिजे. माझी विनंती आहे की जरा नीट मला लिहून पाठवा, मी याचा पाठपुरावा करेन. प्रश्न 2 प्रश्न आले, त्याची मी उत्तर दिली. एका 2.5 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात माझा जन्म झाला. वयाच्या 10व्या वर्षी या 2.5 एकर जमिनीमध्ये आपलं भागणार नाही म्हणून 10व्या वर्षीच वयाच्या वडील मुंबईमध्ये पळून गेले आणि बिलकामगार झाले. पण शेतीशी नाळ काही तुटली नाही आणि त्यामुळे शेतीबद्दल प्रचंड प्रेम. त्यामुळे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी या पोझिशनवर गेल्यानंतर सुद्धा मी माझ्या मूळ गावात परत आलो, शेती केली, पुन्हा आमदार झालो, मंत्री झालो, पण गावाशी नाळ काही तुटली. आणि त्यामुळे आगामी काळामध्ये शेती कशी फायद्याची होईल, शेतीधंदा कसा फायद्याचा होईल, शेतामधल्या सुविधा कशा वाढतील. शेवटी शहरात माणूस का जातो तर सुविधा गावामध्ये नाही आहेत, त्या सुविधा गावामध्ये कशा येतील. शेवटी आपलं गावच आपल्याला बरं वाटत असतं, गावचं मंदिर आपल्याला आवडत असतं, गावातल्या मंदिराचं संध्याकाळचं भजन आवडत असतं,
निम्मं गाव आपलं नातेवाईक असतं, पण पोट भरत नाही आणि सुविधा नाहीत म्हणून आपण जातो. त्या आगामी काळात वाढण्यासाठी कोरोना हे संकट आलं, त्या संकटाने खूप त्या निमित्ताने ज्या केंद्र सरकारने योजना घोषित केलेल्या जे पॅकेज घोषित केलेलं आहे त्याचा जर आपण सगळ्यांनी सामूहिकपणे फायदा घ्यायचा ठरवला तर खूप उपयोग होईल. नमस्कार.